नमस्कार आणि तुम्ही आय होप मस्त आणि मजेतच असाल. चला आज आपण ज्वारीचा आणि तुरीचा व्हिडिओ बघणार आहोत. चला पाहून घ्या ज्वारी कशी आली आहे आणि कशी नाही हे तुम्हाला दाखवते. ह्या वेळेसचा प्रॉब्लेम काय झाला आहे काय नाही ज्वारीमध्ये हे बघून घ्या. हे बघा ह्या वेळेस आमच्या रानात ज्वारीच उगवली नाही. ज्वारी कम गवत जास्त असे उगवले बघा. त्यामुळे आम्हाला डबल पेरणी करावं लागणार आहे गाईज. हो गा कुठं तरी ज्वारीचं कोमूड उगवलं आहे. हे तर सर्व मोकळं 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 आहे. त्यामुळं ना मस्तपैकी आता दुबारा पेरणी करायची. आणि चला आता आपण बघणार आहे आपल्या तुरी ते कशा आलेत बघू. का तर आपण कारळ्याच्या टायमालाच तुरी पेरलेले आहेत. आणि सूर्यफुलाच्या हो जर वेळेचा प्रॉब्लेम आहे काय करणार. कारळाच्या आम्ही कारळ म्हणतोय तुम्ही सूर्यफूल म्हणताय काय करणार. हो ना मग त्यामुळे आपण पुढं जाऊन आता सूर्यफूल तर निघून गेलं. लॉसच झाला सूर्यफुलाचा. हां नाही हे बघा हे आलेत आपल्या तुरी. किती छान आलेत बघा ह्या वेळच्या तुरी. कसं असतं देव एकीकडे घेतला तर दुसरीकडे देतच असतो. त्यामुळं बघा खूप छानशा तुरी आलेत. शेंगा भरपूर लागलेत तुरीला. हो ग किती पाहिजे तेवढ्या शेंगा आहेत. हे बघा भरपूर दिसेल तिकडं तुरी जायते आता. आणि अजून तुम्हाला एक काहीतरी दाखवणार आहे. छानशे छान 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 एकच मिनिट. वाव ह्याचा नाद कोण करायचा नाही. हे बघा गोड गोड बोर आहेत आपल्याकडे. किती छान बोर आलेत बघा. हा हे बघा बोर झालेत. किती छान आले. हे बघा बोर. तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेलला. हे बघा बोरेची झाड किती छान आहे. छोटंसं झाड आहे पण किती सारे फळ देते बघा. किती बोर लागलेत त्याला आपण पार. चला खाली तर भरपूर बोरं पडलेले आहेत. वाव ओ वास. हे बघा बोर